नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करतोय. आपण बघतोय निफ्टी आणि बँक निफ्टीचे विश्लेषण, त्याचबरोबर काही स्टॉक्सचं अनालिसिस. चला तर मग सुरू करूया. आज स्टॉक्सचं अनालिसिस घेतोय म्हटलं, ठीक आहे. तुम्हाला थोडेफार अजून काही शेअर्स मध्ये सुद्धा कसं आपण डेली टाइम फ्रेमवरती आणि डेली टाइम फ्रेमवरती अनालिसिस काय करतो, कशासाठी करतो, हे आपण पुढे बघूया. पण आत्ता करंटसाठी आपण निफ्टीचा विचार करणार आहोत आणि बँक निफ्टी, ठीक आहे. बँक निफ्टी साइडवेज एक्सपायरी झालेली आहे. मार्केट साइडवेज ट्रेड झालंय, लक्षात असू द्या. आता गुरुवारचा जर विचार केला तर लक्षात घ्या, निफ्टीची एक्सपायरी आहे. निफ्टी ट्रेंडिंग एक्सपायरी देऊ शकते, लक्षात घ्या. ज्या ठिकाणी थोडक्यात त्या ब्रेकआउट ट्रेंडिंग, मी काय म्हणतोय ट्रेंडिंग, मी यासाठी म्हणतोय की आपल्याला ब्रेकआउट एक्सपेक्ट आहे. कुठल्या तरी दिशेने आपल्याला जवळपास मार्केट जे आहे हे जवळपास काही डिसिजन मेक करताना आपल्याला बघणं गरजेचं आहे. कारण थोडक्यात काय, या मार्केट साइडवेज मार्केट जे आहे कुठल्या तरी एका दिशेने ते फुटणारच आहे, हे लक्षात. बरोबर, मग ती दिशा कोणती आहे ती आपण बघणं गरजेचं आहे, लक्षात. सध्या तरी मार्केटमध्ये आता करंट मध्ये मी ट्रेंड लाईन अशी काढलेली आहे, सेटअप आहे तसा ठेवला, कारण मार्केट रेंज बाउंडच आपल्याला बघायला मिळाला, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता सध्याचा हा छोटासा ट्रेंड चालू आहे, हा डाऊन ट्रेंड आहे. बरोबर, मार्केट जे आहे जर ही ट्रेंड लाईन मार्केटने तोडली आणि मार्केट ट्रेंड लाईनच्या वरती होल्ड केलं तर डेफिनेटली आपण बाईकचा विचार करू शकतो. गुरुवारी थोडक्यात काय, 52,700 लेवल, कोणती 52,700 लेवल, ही तेवढीच इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट काय, एक ब्रेकआउट रेंज असणार आहे किंवा ब्रेकआउट लेवल असणार आहे, हे लक्षात. कोणती 52,700 लेवल, हे लक्षात. ही रेंज जर ह्याच्यावरती कुठेतरी गॅप अप मार्केट ओपन झालं तर सुरुवातीला याच्यावरती होल्ड करते का बघा. पहिली एक 5 मिनिटाची कॅन्डल जी आहे, एक चांगली अशी ग्रीन कॅन्डल बनते का बघा. ग्रीन बनत असेल, हाय पुढची कॅन्डल तोडत असेल, मग तुम्ही डेफिनेटली बाय करू शकता. एक 100 पॉईंटचं, किती 100 पॉईंटचं प्रॉफिट, 100 पॉईंटचं म्हटलं तरी 52,800 पर्यंत तुम्ही प्रॉफिट आरामात घेऊ शकता वरच्या दिशेने, हे लक्षात असू. एक चांगल्या वरच्या दिशेने ट्रेड जो आहे हा चांगला तुम्ही पकडू शकता ह्या लेवलच्या. मग 52,800 रेंज सुद्धा एक रिजेक्शन जोड आहे, याच्या आधी सुद्धा इथे रिजेक्शन घेतलं, मग ती लेवल तुटल्यावरती मार्केट 52,900 ते 53,000 पर्यंत डेफिनेटली जाताना बघायला मिळू शकतं, हे लक्षात. ठीक आहे. परंतु जर मार्केट इथून सरळ खाली निघाल तर ह्याच्या खाली कुठेतरी आपण सेल करू, जवळपास काय पुट ऑप्शन बाईंग ह्याच्या इथे आपण करू शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. जवळपास 52,350च्या खाली मार्केट होल्ड केलं तर जवळपास काय या रेंज मध्ये ओपन होणं गरजेचं आहे, आणि इथून खाली गेलं तर सुद्धा सेल करून पहिलं टार्गेट हे घ्या. आणि ही प्रॉफिट बुकिंग झोन आहे. प्रॉफिट बुक का करा म्हणतोय मी याच्या पाठचं कारण हे बघा, मार्केट इथे एक चांगला सपोर्ट घेतलेला आहे, मग बाउन्स बॅक झालेला आहे. परत या ट्रेंड लाईनच्या एक रिजेक्शन घेऊन 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 मार्केट ह्या रेंजच्या आता ट्रेड होताना बघायला, ते लक्षात असू. ओके. जर गॅप डाऊन झालं मार्केट सरळ, आपण किती 52,200च्या आसपास म्हणतोय, ही चांगली सपोर्ट रेंज आहे. ह्या रेंजच्या आसपास जर गॅप डाऊन झालं, लक्षात घ्या, अशी जर कॅन्डल सुरुवातीची बघायला मिळत असेल, एक व्यवस्थित निगेटिव्ह होताना खाली येताना, तर डेफिनेटली ह्या कॅन्डल मध्येच उडी मारायची आहे. सरळ टार्गेट घ्या पहिलं, हे दुसरं टार्गेट घ्या, पण हे क्विक मध्ये तुम्हाला काढायला लागणार. कारण लक्षात, गॅप डाऊन होऊन जर 52,200च्या खाली होल्ड करत असेल तर क्विक लेवल आहे, पुढे बाय करून एक जवळपास तो जी मुवमेंट आहे ती तुम्हाला कॅप्चर करणं गरजेचं आहे, हे लक्षात. ओके. निफ्टी बँकचा अनालिसिस सरळ सरळ सोप्या भाषेत समजलंय का सांगा. समजलं असेल तर आपण थेट जा निफ्टी. ठीक आहे. निफ्टीचा विचार केला तर निफ्टीची एक्सपायरी आहे गुरुवार, बरोबर. उद्या आपण म्हणू शकतो बुधवार सुट्टी आहे, सो निफ्टीची एक्सपायरी गुरुवारी. आता तुम्ही मला सांगा, 24,700 ही रेंज एवढी पॉवरफुल आहे सध्या, कारण ह्या रेंजच्या आसपास बायर्स अँड सेलर्सची दोघांची एक आपण म्हणू शकतो ओढाताण चालू आहे, हे लक्षात घ्या. कारण हे कशावरून समजतं बघा. तुम्ही मला सांगा, इथून जी जवळपास मार्केट गॅप ओपन झालं, त्याच्यानंतर सपोर्ट घेतला, त्याच्यानंतर परत मार्केट वरती गेलं, 24,700 वरती होल्ड करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर परत ही सेलिंग आली, त्याच्यानंतर परत मार्केट गेलं, त्याच्यावरती टिकण्याचा प्रयत्न केला, अयशस्वी राहिला, त्याच्यानंतर क्लोजिंग आला, बरोबर. त्याच्यानंतर गॅपअप झालं मार्केट, बाईंग झाली, ठीक आहे. परत 24,750 लेवल तोडण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मार्केट परत खाली आलं, ते परत 24,600च्या आसपासच क्लोज दिलेला आहे, हे लक्षात घ्या. मार्केट कुठे ओपन होतं गरजेचं नाही, मार्केट कुठे क्लोज होतं ते इम्पॉर्टंट आहे. आणि हे दोन क्लोजिंग अशी आहेत जे ह्याच रेंजच्या आसपास आहे, ते रेंज म्हणजे 24,700, आणि हीच रेंज आपली मेक और ब्रेक असणार. काय असणार आहे, मेक और ब्रेक लेवल, हे लक्षात. कोणती 24,700. ओके. मग थोडक्यात जर मार्केट या रेंज मध्ये कुठेतरी ओपन होत असेल तर लक्षात घ्या, मार्केटला एक व्यवस्थित वरती जाण्यासाठी एक तर 24,600च्या वरती होल्ड करून 24,450 जवळपास लाल लाईन ही तोडून मार्केट एक वरती जाताना आपल्याला बघायला मिळू शकतं, लक्षात. परंतु जर मार्केट खाली आलं तर लक्षात घ्या, लगेच सेल करू नका. सेलिंगची रेंज आपण 24,550 ठेवूया, जवळपास काय ही जी रेंज आहे ज्याच्यावरती मार्केट होल्ड करण्याचा जो प्रयत्न करते ना,
हा जर अयशस्वी ठरला आणि मार्केट इथून सरळ खाली आलं आणि त्याच्यानंतर थोडक्यात काय मार्केटमध्ये जवळपास आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं. 24,500 पर्यंत मार्केट पहिला सपोर्ट घेऊ शकतो, हे लक्षात घेतलं. पहिला या रेंजच्या आसपास येताना ही आपला पहिला टार्गेट जे आहे हे आपल्याला एक देऊ शकतो. कोणता टार्गेट? 24,500. सेलिंग साईडचं म्हणतो मी, हे लक्षात घ्या. ती म्हणजे ही. ओके, आणि इथे प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे. प्रॉफिट बुक का करणं गरजेचं आहे? याच्या पाठचं कारण असं आहे मित्रांनो, की ही रेंज आहे, एक मोठी सपोर्ट रेंज म्हणून काम करेल, हे लक्षात घ्या. इथून खाली आलं तर थेट तुम्हाला मग 24,478 ची रेंज सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते, हे लक्षात घ्या. मग थोडक्यात काय, ही किंचित का असणार निगेटिव्ह आहे जर ही लेवल मार्केटने पार केली. आता गॅपडाऊन झाला, गॅपडाऊन जर झालं तर लक्षात घ्या 24,550 खाली होल्ड केलं तेच लक्षात घ्या. अशी जर कुठेतरी कॅन्डल बनून सरळ खाली येत असेल तर ही मुवमेंट जे सुरुवातची 15-20 मिनिटाची किंवा आपण म्हणू शकतो एक अर्ध्या तासाची इथपर्यंत आलं मार्केट तर डेफिनेटली ही कॅप्चर करण्याचा प्रयत्न करा. इथेच जर ही कॅप्चर केला तर दिवसभर नाईट रेट घेतला तरी चालेल, कारण तिथेच तुम्हाला मोठा प्रॉफिट घेऊन निघून जातो. एक बघायला मिळू शकतं तुम्ही प्रॉफिट बुक करून निघून जाऊ शकता. मग दिवसभर मग कुठेतरी प्रत्येक काही थोडंफार एकदम ट्रेडिंग बघायला मिळू शकत नाही. मग जवळपास बिअरिश टू साईडवेजच्या आसपास मार्केट तुम्हाला ट्रेड होताना बघायला मिळू शकते, लक्षात घ्या. ओके, बाईंग रेंज आपली हीच आहे, त्याच्यावरती होल्ड करणं गरजेचं आहे. तर आपण बाय करायचंय सीई, नाहीतर नाही. सी म्हणजे कॉल ऑप्शन. ठीक आहे, मग जवळपास कॉल जर तुम्ही ऑप्शन बाहेर असेल तर कॉल बाय करू शकता. फ्युचर मध्ये असेल तर फ्युचर बाय करू शकता. असेल कुठेतरी ह्याच लेवलच्या खाली कुठे ठेवू शकता किंवा स्विंग लेवलच्या खाली ठेवू शकता. पहिल्या 5 मिनिटाची कॅन्डल जर होल्ड करून जात असेल त्या कॅन्डलच्या लोच्या आसपास ठेवला तर डेफिनेटली त्या कॅन्डलचा हाय तुटला तर तुम्ही बाय करू शकता. असेल तुमच्या इथे राहू शकता. सिम्पल स्ट्रॅटेजी. समजलाय का? निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस आणि निफ्टीचा मेन ट्रेड सेटअप कशासाठी? ह्या गुरुवारसाठी. एक दोन्ही बाजूने विचार करतोय. ह्याच्या पाठचं कारण असं आहे, मार्केट आता मागील 3 दिवस जाण्यावरती जाण्याचा प्रयत्न करतोय, 24,500च्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न हळूहळू यशस्वी होतोय. 24,600च्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात काय लेवल एक नवीन ऑल टाइम हाय बनवण्याचा प्रयत्न करतो. पण थोडक्यात काय तेवढी जी पॉवर जी आहे तेवढी कमी पडते मार्केटमध्ये, हे लक्षात घ्या. RSI जरी बघितला तरी तुम्हाला एक थोडाफार डायव्हर्जन्स आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय, हे लक्षात घ्या. थोडक्यात काय थोडी पॉवर पुरत नाही बाहेरची, मग थोडक्यात थोडाफार आता सेलिंग थोडीफार किंवा आपण म्हणू शकतो प्रॉफिट बुकिंग थोडीफार एक बघायला मिळू शकते. मग त्याच्यामध्ये जर खाली खाली थोडंफार मार्केट झालं तर डेफिनेटली तुम्हाला थोडेफार टार्गेट्स खालचे बघायला मिळू शकतात, हे लक्षात. ओके, आपण त्यानंतर जाऊया काही स्टॉकचे अनालिसिस, जसं मी म्हटलंय. ठीक आहे, बघूया काही शेअर्स. अपोलो हॉस्पिटल, आपण डेली टाइम फ्रेम वरती जाऊया. ओके, अपोलो हॉस्पिटल एक चांगल्या लेवलला आहे. ठीक आहे, जस्ट अ सेकंड, हे काही रेंजेस लेवल्स काढून टाकूया. ठीक आहे, आता इथे बघा अपोलो हॉस्पिटल ओव्हरऑल ब्रेकआउटच्या आसपास आहे. ठीक आहे, ब्रेकआउट रेंज कोणती अपोलो हॉस्पिटलची? ही आहे. ठीक आहे, त्यामुळे आणि ब्रेकआउट रेंज म्हणजे ती एक रिजेक्शन म्हणून काम करताना बघायला मिळेल. इंट्राडेचा विचार केला तर इंट्राडेला बाईंग रेंजच्या 6,481.50 असणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तर ह्या रेंजच्या वरती टिकलं तर डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता. असेल तुम्ही लोच्या आसपास ठेवू शकता किंवा स्विंग लोच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे, अशोक लेलँड. ठीक आहे, एक रिजेक्शन मार्केट खाली आलं होतं आणि त्याच्यानंतर वर जाण्याचा प्रयत्न करतोय. बाईंग रेंज अशोक लेलँडची असणार आहे थेट 231.51 वरती टिकला तर बिंदास बाय करा, एक चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, टायटन. ठीक आहे, टायटनचा विचार केला तर एवढी सेलिंग नंतर हा बाउन्स बॅक आहे. त्याच्यानंतर मार्केट जर लक्षात घ्या मार्केट जर खाली येत असेल तर डेफिनेटली तुम्ही सेल करू शकता, आरामात करू शकता. 3,220.20च्या खाली तुम्ही सेल करू शकता, लक्षात घ्या. आणि बाईंगची रेंज पकडत असाल तर 3,259. ठीक आहे, दोन्ही साईडला ट्रेड बघायला मिळू शकतो, कारण त्या सेलिंग नंतर हा पुल बॅक, आता पुल बॅक नंतर मार्केट इथे डिसिजन मेकिंग आहे. थोडक्यात त्या हाय तुटला तर एक आपल्याला थोडाफार वरच्या दिशेने मार्केट जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो, परंतु लो तुटला तर सेलिंग थोडीफार कंटिन्यू होताना बघायला मिळू शकते. ह्या लेवलच्या आसपास आपल्याला ह्या लॉजिकने आपल्याला थोडंफार हे ट्रेड इथे बघायला मिळू शकतं, लक्षात घ्या. त्याचबरोबर आपण थेट जाऊया स्टेट बँक SBI लाईफ. ठीक आहे, SBI लाईफ खूप चांगली मुवमेंट दिली आहे. त्याच्याबरोबर अशी कॅन्डल झाली जी कॅन्डल डिसिजन मेकिंग आहे. ठीक आहे, सो थोडाफार पुल बॅक मध्ये येत असेल तर 1,594 च्या खाली तुम्ही सेल करू शकता आणि बाईंगची रेंज बघू शकता 1,648. या स्कॅन्डलचा हाय लो तसा तुटत त्या लेवलला ट्रेड घ्या. पण माझ्या मते थोडाफार साईडवेज राहिलं तर ह्या रेंज मध्ये कुठेतरी तुम्हाला साईडवेज ट्रेड होताना बघायला मिळू शकतो. ठीक आहे, FSL. FSLचा विचार केला तर FSL सुद्धा सध्या निफ्टी सारखाच ट्रेड होतोय हायच्या आसपास. सो जर होल्ड करत असेल, ठीक आहे, किती 256.75 वरती बिंदास बाय करा.
ठीक आहे. पण सेलिंगचा विचार करत असाल तर 250 वर 30च्या खाली सेल करा. त्या लेवलच्या खाली टिकला तर डेफिनेटली थोडंफार एक मुवमेंट जे तुम्हाला बघायला मिळू शकते. त्याचबरोबर टीव्हीएस मोटर ठीक आहे, इनडिसिजन झालेला आहे. थोडाफार हाय तुटल्यावरती बाय करा आणि जर सेलिंग येत असेल तर सेलिंग तुम्हाला एक 2423च्या खाली तुम्हाला बघायला मिळू शकतो. त्यात काय हे खाली येऊ शकतं मार्केट. तर हा स्टॉक तुम्हाला खालच्या दिशेने ट्रेड होताना बघायला मिळू शकतो. टीसीएस खूप चांगली मोमेंटम होती आणि त्याच्यानंतर हा जवळपास तुम्हाला पुल बॅक बघायला मिळालेला आहे. सो आता टीसीएसचा विचार जर केला, टीसीएस ची बाईंग रेंज 4199 म्हणजे जवळपास 4200च्या वरती करू शकता तुम्ही. अंबुजा सिमेंट ओके, हा जो शेअर आहे तुम्हाला जवळपास एक चांगल्या लेवलला मुवमेंट या शेअर मध्ये बघायला मिळालेली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आता हा जर कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली 693.15च्या वरती बाईंग रेंज इंट्राडे साठीचा आपण विचार करतोय. इंडस इंडिया बँक ठीक आहे, या बँक्स मध्ये आपण म्हणू शकतो बाईंग रेंज जी आहे 1451च्या वरती चांगली मुवमेंट तुम्हाला याच्यावरती बघायला मिळू शकते. ठीक आहे. आपण काही स्टॉकचं अनालिसिस बघितलं. ठीक आहे. आता मी मगाशीच म्हटलं होतं मी की जे शेअर्स आहेत मी डेलीवरती काय अनालिसिस करतो, थोडक्यात काय डेलीवरती थोडंफार पिक्चर जे आहे बिग होतं आणि पिक्चर बिग झाल्यावरती थोडक्यात काय कॅन्डल्स थोडंफार काय नक्की मार्केट सांगण्याचा प्रयत्न करू, थोडंफार आपला अजून एक व्यवस्थित आपल्याला सांगण्याचं. कारण कसं आहे, दिवसात जेवढा ट्रेड होतो एक 5-15 मिनिटामध्ये ती एका डेली टाइम फ्रेमच्या कॅन्डल मध्ये एका दिवसात कसा ट्रेड होतो हे डेली टाइम फ्रेमची कॅन्डल जी आहे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते, हे लक्षात असू दे. ठीक आहे. सो आता त्याचे सगळे टाइप्स ऑफ कॅन्डलचे व्हिडिओ बघा. प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्हाला खूप सारे व्हिडिओ बघायला मिळतील आपल्या प्राइस एक्शन रिलेटेड, सायकोलॉजी रिलेटेड. ठीक आहे. माझ्या मते इथे तुमची मी रजा घेतोय. लाईक कमेंट चॅनल सबस्क्राईब करा. काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. इथे तुमचे मित्रांनो आता मी रजा घेतोय. धन्यवाद.